रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. एका बाजूला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र. यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरे, तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे 500 मैलाचे दक्षिणोत्तर अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वराचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म पोथीमध्ये आहे. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनाऱ्यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरून व समुद्रामधून आहे. कोकण पट्टीतील एक निसर्ग असे पवित्र तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे हिंदुस्थानातील म्हणजे भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. याच क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. येथे मुख्य मंदिर श्री हरिहरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व आदिमाया पार्वती लिंग रूपाने आहेत. श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येने श्री हरिहरेश्वर येथे लिंग रूपाने प्रकट झाले. दुसरे मंदिर श्री कालभैरवाचे आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. याच देवाच्या कृपेने पिशाच्य बाधा दूर होते. या देवाचे बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे. दर्शनाची पद्धत उत्तर काशीप्रमाणेच येथे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करावे. नंतर श्री हरिहरेश्वर मंदिरातील श्री गणपती, गरुड, नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वराचे दर्शन करावे. श्री हरिहरेश्वराची प्रदक्षिणा सोमसूत्री आहे. कालभैरव मंदिराचे मागील बाजूस पायऱ्या चढून गेल्यास इतर तीर्थस्थानांचे दर्शन करता येते. याच वेळी विष्णुपद, शुल्कतीर्थ, चक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, नागतीर्थ, गौरीतीर्थ, पांडवतीर्थ इत्यादी तीर्थांचे दर्शन होते. हे दर्शन घेतानाच आपल्याला ब्रह्मदेवाची प्रदक्षिणाचाही लाभ मिळतो. गाभाऱ्यातील स्थानाप्रमाणे श्री हरिहरेश्वर डोंगर रूपाने वसले आहेत. त्यातील ब्रह्मदेवाचे डोंगराला प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणाच्या वेळी भरती ओहोटी पाहूनच जावे. श्री क्षेत्र समर वर्णन स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात आहे. श्री हरिहरेश्वर व कालभैरव हे अनेकांचे कुलदैवत असून श्रीमंत पेशवे भट यांचेही कुलदैवत आहेत. आजही श्रीमंत पेशवे यांचे मार्फत येथील उपाध्य मंडळी उत्सवातील पूजेची कामे पार पाडतात. त्यावेळेपासून या क्षेत्राला ₹11,052 दर साल नेमणूक होती. आता महाराष्ट्र शासनातर्फे त्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच चौघडा वादनासाठी स्वतंत्र जिल्हा परिषदेकडून निधी दिला जातो. इतर भाविकांकडून देणगीदारांकडून सहकार्य मिळत असते. हे सर्व श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान हरिहरेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे आहे.